एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। शिवसेनेच्या मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। रायगडच्या खोपोली येथील हा धक्कादायक प्रकार आहे। मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली। मृतदेह रस्त्यावरती फेकण्यात आला। मृतदेह खालापूरच्या ग्रामीण रुग्णालयातील शवागृहात आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खोपोलीमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे आणि सध्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। शिवसेनेच्या मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रायगडच्या खोपोलीमध्ये घडलेला आहे। तर भारत गोरेगावकर आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले ताजे अपडेट पोहोचवतात। भारत, सध्या आपण पाहतोय मानसी काळोखेंच्या पतीची हत्या झाल्यानंतर या परिसरामध्ये तणावाचं वातावरण देखील दिसतंय। अधिकचे अपडेट नेमके काय? शुभम, खोपोली नगरपालिकेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली आणि यामध्ये मानसी मंगेश काळोखे या विजयी झाल्या होत्या। त्यांचे पती मंगेश काळोखे यांचा मृतदेह आज खोपोलीच्या एका रस्त्यालगती पाहायला मिळाला होता। अर्थातच ही राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे। त्यांचा मृतदेह सध्या खालापूर मधल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलेला आहे। आपण जर आता या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर हजारो शिवसैनिक, काळोखे यांचे नातेवाईक, त्याचबरोबर मित्रपरिवार यांनी जवळपास खोपोली पोलीस ठाणे असेल त्या परिसरामध्ये ठिय्या मांडलेला आहे। जोपर्यंत मंगेश काळोखे यांचे मारेकरी यांना पोलीस अटक करत नाही, त्यांना ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत मंगेश काळोखे यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका ही त्यांच्या कुटुंबियांनी आणि शिवसेनेने घेतलेली आहे। या सर्व पार्श्वभूमीवरती आपण जर आता पाहिलं तर खोपोलीमध्ये तणावाचं वातावरण आहे, मात्र तणावपूर्ण शांतता या ठिकाणी म्हणता नाही येईल। खोपोली शहरातले जे व्यवहार आहेत ते दिवसभर पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत। खोपोलीची बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। खोपोलीमध्ये कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। स्वतः पोलीस अधीक्षक यांच्यासह जे मोठे अधिकारी, पोलीस अधिकारी आहेत ते खोपोलीमध्ये ठिय्या मांडून बसलेले आहेत। जी माहिती आपल्याला प्राप्त होते त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग असेल किंवा पोलिसांच्या अन्य 3 तुकड्या अशा एकूण 4 पथकं जी वेगवेगळी आहेत ती या घटनेनंतर तपासासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। वेगवेगळे कंगोरे जे आहेत ते तपासले जात आहेत। ही हत्या नेमकी कोणत्या कारणांमुळे झाली असेल, ही हत्या नेमकी कोणी घडवली असेल, कोण याच्यामध्ये मारेकरी होते, सर्व परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि एकूणच या प्रकरणाचा छडा ताबडतोब कसा लागेल यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे भारत, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।